आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या लहान मोठे तलाव आणि समृद्ध वनसंपदा असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाची आपण आता थोडक्यात ओळख करून घेऊया। नागपूर जिल्ह्यात असलेल्या रामटेक मतदारसंघाला आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। प्रभू श्रीराम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्याला होते, त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव पडलं आहे। सुमारे 600 वर्ष जुनं रामाचं मंदिर इथं रामटेक या डोंगरावर वसलं आहे। रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणून या रामटेक मतदारसंघाची प्रमुख ओळख जरी असली तरी कालिदासानं मेघदूत हे महाकाव्य इथल्याच डोंगरावर रचल्याची आख्यायिका आहे। अनेक दिग्गज नेत्यांची राजकीय कर्मभूमी म्हणून देखील या मतदारसंघाची ओळख आहे। कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचं मुख्यालय इथं आहे। जवळच तोतलाडोह हे धरण असून या मतदारसंघात असलेल्या छोट्या मोठ्या तलावांनी आणि समृद्ध वनसंपदेनं या मतदारसंघाच्या सौंदर्यात भर टाकली आहे। रामटेक मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असून या मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक, सावनेर, हिंगणा, काटोल, उमरेड आणि कामठी या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा सुरक्षित मतदारसंघ मानला जायचा। माजी पंतप्रधान PV नरसिंह राव हे 2दा या मतदारसंघातून विजयी झाले होते। काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे मुकुल वासनिक आणि सुबोध मोहिते यांनीही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे। कालांतरानं काँग्रेसची या मतदारसंघावरची पकड कमी होत गेली आणि शिवसेना भाजप युतीच्या काळात 2014 पासून 2दा शिवसेनेचे कृपाल तुमाने या मतदारसंघातून निवडून लोकसभेवर गेले। मधल्या काळात वेगानं राजकीय घडामोडी घडल्या, यात कृपाल तुमाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राहिले। यावेळी मात्र कृपाल तुमाने यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली नसून त्या जागी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले राजू पारवे यांना महायुतीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे। तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवल्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली। त्यानंतर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे। तर वंचित बहुजन आघाडीकडून भाजपा सोडलेले माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर चहांदे यांना रिंगणात उतरवलं होतं, मात्र काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष लढत असलेले किशोर गजभिये यांना वंचितनं पाठिंबा देत चहांदे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे। तर बसपाकडून संदीप मेश्राम रिंगणात आहेत। या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच मुख्य लढत आता तरी दिसत आहे। शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर भाजपाने देखील या भागात आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत। यामुळे महायुतीला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे। दुसरीकडे नागपूर काँग्रेसमध्ये जरी अंतर्गत गटबाजी दिसून येत असली तरी नागपूर ग्रामीणमध्ये कार्यकर्त्यांची एकी पाहायला मिळत आहे। त्यामुळे या मतदारसंघात यंदा काटेकी टक्कर पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको। नागपूर जिल्ह्यातील आणि नागपूर शहरापासून अवघ्या 55 किलोमीटर अंतरावर असलेला हा मतदारसंघ आहे, मात्र नागपूरच्या तुलनेत इथं विकास कामांचा अभाव दिसून येतो। रोजगाराच्या पुरेशा संधी नसल्यानं या भागातल्या तरुणांना नोकरी व्यवसायासाठी थेट नागपूर शहर गाठावं लागतं। समृद्ध वनसंपदा आणि प्रभू श्रीरामांशी संबंधित असलेल्या या मतदारसंघात पर्यटनाला मात्र तितकीशी चालना मिळालेली नाही। या मतदारसंघातल्या नागरी समस्या देखील अद्याप सुटलेल्या नाहीत।